हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये हर्षवर्धनने विजयाची चांगली ठासली आहे. विजया ऊर्जाला घरात येऊ देत नव्हती. शौर्य घर सोडून जायला तयार झाला तरी ती त्याला थांबवत नव्हती. मग हर्षवर्धनने आपला रौद्र अवतार दाखवला आणि या विजयावर असा ओरडला की विजयाची बोलतीच बंद झाली. मग शौर्य हा ऊर्जाच्या प्रेमात वेडा झाला होता. ऊर्जा घरी आली म्हणून तिचं स्वागत करत होता, ओवाळत होता. पण हर्षवर्धनने ऊर्जाला सांगितलं की शौर्यपासून दूर राहायचं, त्याला स्वतःच्या जवळ येऊ द्यायचं नाही. लवकरच तुमचा घटस्फोट होणार आहे, माझी अट मान्य करायची. त्यामुळे ऊर्जाने शौर्यला स्वतःपासून दूर लोटलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विजया ऊर्जाला घरात घ्यायला तयार नसते आणि शौर्य विजयाला ठणकावून सांगतो, मॉम, जर ऊर्जाला या घरात जागा नसेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही. मी सुद्धा ऊर्जाबरोबर घर सोडून जाईल. हे ऐकून ऊर्जा, हर्षवर्धन, आदित्य, तीर्था या सगळ्यांना जबर धक्का बसतो. शौर्य म्हणतो, चल ऊर्जा, आपल्याला येथे नाही थांबायचं आहे. विजया चिडून म्हणते, शौर्य, तू कोठेही जाणार नाहीये. शौर्य परत विजयाला ठणकावून सांगतो, जेथे ऊर्जा तेथे मी. जर ऊर्जाला या घरात जागा नाही तर या घरात माझं सुद्धा स्थान नाहीये. मी ऊर्जाबरोबर घर सोडून चाललोय. हे ऐकून कुमुदिनी आजी खूप चिडते आणि म्हणते, बस झालं शौर्य, असं अभद्र बोलायचं नाही. अरे भरल्या घरात काय, मी घर सोडून जातोय, मी घरात राहणार नाही, हे काय बोलताय तुम्ही? सगळं ठीक होतंय ना आता? विजया, बंद कर तुझा हा हट्ट आणि ऊर्जा आणि शौर्य दोघांना घरात घे. पण शौर्य म्हणतो, नाही आजी, जर मॉमची इच्छा नसेल तर मला सुद्धा या घरात राहायचं नाहीये. विजयाला खूप राग येतो आणि आदित्य विजयाला म्हणतो, मॉम, तुला चालणार आहे का की शौर्य हे घर सोडून जातोय? प्लीज थांबव त्यांना. विजया म्हणते, ज्याला जेथे जायचं तेथे खुशाल जाऊ दे. शौर्यला ऊर्जाबरोबर घर सोडून जायचं असेल तर जाऊ दे, पण या खुनी मुलीला मी माझ्या घरात ठेवून घेणार नाहीये. हे ऐकून ऊर्जाला वाईट वाटतं. दिव्या मात्र भलतीच खुश होते आणि शौर्य ऊर्जाला म्हणतो, चल ऊर्जा, आपण आता येथे नको थांबायला. मी तुझा आणखीन अपमान नाही सहन करू शकत. असं म्हणून शौर्य ऊर्जाचा हात पकडून तिला घेऊन जात असतो. पण तेवढ्यात ऊर्जा शौर्याला थांबवते आणि म्हणते, थांब शौर्य. ऊर्जा विजयासमोर हात जोडते, तिला विनंती करते, सासूबाई, मला फक्त थोडा वेळ द्या. मी खुनी नाहीये, मी निर्दोष आहे. तुम्ही मला थोडा वेळ द्या. मी हे सिद्ध करून दाखवेल की मी विक्रांत शिर्केचा खून केला नाही आणि मग त्यानंतरच तुम्ही मला स्वीकारा. पण थोडा वेळ मला द्या. परंतु विजया चिडून म्हणते, मी कोणालाही कोणताही वेळ देणार नाहीये. मी तुला या घरात स्वीकारणार नाही. या घराची दारं तुझ्यासाठी बंद आहे. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्य पुन्हा एकदा घर सोडून जाऊ लागतात. तेवढ्यात हर्षवर्धन जोरात ओरडतो, थांब शौर्य. आणि मग विजयाला डोळे दाखवून म्हणतो, विजया, हे अति होतंय. माझा मुलगा हे घर सोडून गेलेला मला चालणार नाहीये. ऊर्जा, तू कोठे जायचं नाहीये, तू या घरातच थांबायचंय. विजया म्हणते, अहो पण. तर हर्षवर्धन तिच्यावर आणखीन जोरात ओरडतो, गप्प बस. खूप ऐकून घेतलं तुझं. तुझं हे वागणं मी आता आणखीन सहन करणार नाहीये. अति बोलतीयस तू, गप्प बसायचं. विजयाची बोलतीच बंद होते. घरातले सगळे खूप घाबरतात. शौर्य म्हणतो, पण डॅड, मॉमला ऊर्जा या घरात नकोय. हर्षवर्धन ओरडून म्हणतो, गप्प बस म्हटलो ना. सगळ्यांनी गप्प बसायचं. आत्ताच्या आत्ता ऊर्जाला रूममध्ये घेऊन जा. शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि तिला आपल्याबरोबर रूममध्ये घेऊन जात असतो. तेवढ्यात विजया ऊर्जाचा हात पकडते आणि तिला थांबवते. हर्षवर्धन आणखीनच चिडतो आणि मग विजया ऊर्जाला विचारते, तुला खूप आनंद होत असेल ना? आज माझीच सगळी माणसं माझ्याच घरात तुझ्या बाजूने उभी आहेत आणि मी एकटी पडलीये. तुला हेच हवं होतं ना की माझ्या घरात मी एकटी पडायला पाहिजे आणि सगळ्यांनी तुझी साथ द्यायला पाहिजे. आज खुश तो बहुत होंगे तुम. आज तू खूप खुश असशील ऊर्जा. तर ऊर्जा म्हणते, काय बोलताय सासूबाई, मी का खुश असेल? म्हणजे या घरात वाद होत आहे, तुम्ही नाराज आहात, सगळे दुःखी आहेत, यामुळे मी का खुश होईल? मला तर खरा आनंद त्या दिवशी होईल ज्या दिवशी मी काहीच केलं नाहीये, मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवेल आणि तुम्ही मला पूर्ण मनाने स्वीकाराल. त्याच दिवशी मी खुश होईल. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त आनंदाचा दिवस असेल आणि तो दिवस लवकरच येईल. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हर्षवर्धनला हे सगळं बोलणं बिलकुल आवडत नाही
आणि हर्षवर्धन म्हणतो, शौर्य कशाची वाट पाहतोय, आत्ताच्या आता ऊर्जाला घेऊन तुझ्या रूममध्ये जा. शौर्य म्हणतो, हो डॅड. चल ऊर्जा, असं म्हणून शौर्य ऊर्जाचा हात पकडतो आणि ऊर्जाला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. हर्षवर्धन विजयावर पुन्हा एकदा ओरडतो, विजया, हे जे काही सगळं तू करतेस ना, मला बिलकुल आवडत नाहीये. यानंतर मला घरात हा तमाशा नको आहे. सगळे खूप घाबरलेले असतात. हर्षवर्धन सगळ्यांना सांगतो, जा आपापल्या रूममध्ये जा. तीर्था, आदित्य, दिव्या, आजी सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. आणि मग विजया हर्षवर्धनला जाब विचारते, मला हे आधीच कळायला पाहिजे होतं. तुम्ही त्या ऊर्जाची केस घेतली ना, तुम्हाला तिचा इतका पुळका का आलाय? का तिला तुम्ही सपोर्ट करताय? तुम्ही तिची केस लढलात, तिला घरी घेऊन आलात, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, बस झालं विजया, तुला मी सांगितलंय, जर ऊर्जा या घरातून गेली तर शौर्य सुद्धा तिच्या मागे मागे जाईल. हे तुला का कळत नाहीये? विजया म्हणते, पण मला ती ऊर्जा या घरात नकोय. तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही ऊर्जाला घराबाहेर काढाल, पण तुम्ही तर तिला घरात घेऊन आलात आणि हे तुम्ही खूप चुकीचं करताय. हर्षवर्धन विजयाला ठणकावून सांगतो, विजया, प्रत्येक गोष्ट डोक्यात राग घालून चालत नाही, तर शांतपणे काहीतरी गोष्टी कराव्या लागतात, संयम धरावा लागतो. तू जेवढी हट्टी आहे ना, त्यापेक्षा तुझा मुलगा जास्त हट्टी आहे. आणि आता यानंतर मला या विषयावर घरात धिंगाणा नकोय. जा तुझ्या खोलीत. विजया खूप दुःखी होते, रडत रडत रूममध्ये निघून जाते. हर्षवर्धन तेथे हॉलमध्येच थांबलेला असतो. आणि मग शौर्य ऊर्जाला घेऊन रूममध्ये येतो. ऊर्जाला बेडवर बसवतो आणि म्हणतो, थांब ऊर्जा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. आणि शौर्य त्याचा कोट काढत असतो. तोपर्यंत ऊर्जाला सगळं काही आठवतं. जेव्हा आज आपण घरात आलो तेव्हा विजयाने कसा आपल्याला विरोध केला हे त्याला आठवतं. मग शौर्याने कसं विजयाला विरोध केला, माझी साथ दिली, हे ऊर्जाला आठवतं. आणि आपल्या शौर्याचं आपल्यावर किती प्रेम आहे असं तिला वाटतं. शौर्य हा पाणी घ्यायला जातो. मग ऊर्जाला आठवतं की हर्षवर्धनने आपल्यासमोर काय अट ठेवली आहे. मी तुला सोडवेल, परंतु त्यासाठी तुला शौर्याला घटस्फोट द्यावा लागेल, वकिली बंद करावी लागेल. मग मी हर्षवर्धनच्या पायावर नाक घासून माफी मागितली होती. हे सगळं ऊर्जाला आठवतं. हर्षवर्धनच्या अटी तिला आठवतात आणि ऊर्जा ढसाढसा रडू लागते. ऊर्जाला रडताना पाहून शौर्याला मोठा धक्काच बसतो. शौर्य तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. बॅकग्राऊंडमध्ये एक दुःखद मराठी गाणं सुरू होतं. ऊर्जा रडत असते. शौर्य तिच्या शेजारी येऊन बसतो. तिच्या केसांची लट तिच्या कानामागे टाकतो. मग तिचे डोळे पुसतो. ऊर्जाला प्यायला पाणी देतो. प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो. ऊर्जा रडत असते. शौर्यसुद्धा तिला रडण्यापासून थांबवत नाही. तिला तिचं मन मोकळं करू देतो. ऊर्जा म्हणते, शौर्य म्हणतो, काही बोलू नकोस ऊर्जा, मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय. तुला खूप त्रास होतोय, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव की चांगल्या माणसांनाच त्रास होतो. तू निर्दोष आहेस आणि हे लवकरच सिद्ध होईल. मॉम तुझ्याशी जे काही वागली ना, त्याचं मलाही वाईट वाटलंय, पण विसरून जा. ज्या दिवशी मॉमला समजेल ना की तिला जशी वाटतेय तशी तू नाही आहे, त्या दिवशी तिचा विरोधसुद्धा नक्कीच कमी होईल. सगळं काही ठीक होईल. विश्वास ठेव माझ्यावर. ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य, जेव्हा मी जेलमध्ये होते ना, मला असं वाटत होतं की आपण पुन्हा कधीच एकत्र येणार नाही. शौर्य म्हणतो, असं कसं होईल? मिसेस बायको, मी तुम्हाला माझ्यापासून कोठेच दूर जाऊ देणार नाही आहे. आणि आता मी तुझ्यावर एवढं प्रेम करणार आहे ना, खूप प्रेम करणार आहे. ऊर्जा ही रडत असते. शौर्य तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, थांब, मला आहे ना तुझं स्वागत करायचं आहे. मॉमने ज्या पद्धतीने तुझं स्वागत केलं ना, ते मला बिलकुल आवडलेलं नाही आहे. मला माझ्या पद्धतीने तुझं स्वागत करायचं आहे, असं म्हणून शौर्य हा तेथून निघून जातो. ऊर्जा बाजूच्या साईड टेबलवर पाहते तर तेथे तिला तिच्या आणि शौर्याचा लग्नाचा फोटो दिसतो. ऊर्जा या टेबलजवळ जाते, या फोटोकडे पाहते, आणखीन रडू लागते. या फोटोला कवटाळते. परंतु त्याच वेळेस हर्षवर्धन तेथे येतो. ऊर्जा त्याच्याकडे पाहते. हर्षवर्धन आतमध्ये येतो आणि म्हणतो, ऊर्जा, दिस इज नॉट डन. मी तुला जामीन मिळवून दिलाय, तुला त्या जेलमधून सोडून घरी घेऊन आलोय, तरीसुद्धा तू मला एक थँक्यू म्हटली नाहीस. अरे वा, मग विजयाने तुला घरात येऊ दिलं नाही, तेव्हासुद्धा मी तुला सपोर्ट केला, तुला घरात घेतलं, तरी तू मला थँक्यू म्हटलं नाही. ॲटलिस्ट एक थँक्यू तरी मी डिझर्व करतो, तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. आणि हर्षवर्धन चक्क ऊर्जाच्या हातातून हा फोटो हिसकावून घेतो. ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन हा फोटो आपल्या हातात ठेवतो आणि म्हणतो, आता
हे रडणं कुडणं बस झालं ऊर्जा. आता तुला माझ्या अटी पूर्ण करायच्या आहेत. शौर्य खूप खुश असणार आहे. त्याची बायको घरी आली आहे, लाडकी बायको. आनंदात असेल तो. आनंद त्याचा गगनात मावत नसेल. बायकोला कोठे ठेवू, कसं ठेवू, काय करू, काय नको असं त्याला होत असेल. परंतु तू असं म्हणून हर्षवर्धन ही फ्रेम बेडवर फेकून देतो. ऊर्जा ही फ्रेम घ्यायला जाते तर हर्षवर्धन म्हणतो, नाही घ्यायचीये. नाती सावरायला जाऊ नकोस ऊर्जा. माझी अट आठवतीये ना. तुला शौर्याला घटस्फोट द्यायचा आहे आणि त्याची सुरुवात आजपासून आत्तापासूनच झाली पाहिजे. शौर्य तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल पण त्याला तुझ्या जवळ येऊ द्यायचं नाहीये. त्याला तुझ्यापासून दूर ठेवायचं. तू मला वचन दिलंय, तू माझ्या सगळ्या अटी पूर्ण करशील. मी माझं वचन पूर्ण करतो. तुला या केसमधून निर्दोष सोडवतो. पण तू मला दिलेलं वचन पूर्ण करायचंय. शौर्यला तुझ्यापासून दूर ठेवायचं, त्याला तुझ्या जवळ येऊ द्यायचं नाही आणि त्याची सुरुवात आजपासूनच झाली पाहिजे. तू तुझ्या बाबांसारखं तुझी वचनं नक्कीच पूर्ण करशील अशी मला अपेक्षा आहे. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. ऊर्जा त्याच्याकडे रागारागाने पाहत असते आणि मनातल्या मनात म्हणते, हर्षवर्धन जहागीरदार, तुमचाच डाव मी तुमच्यावर उलटवणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हा सगळा तुमचा प्लॅन आहे हे मला कळलेलं नाहीये? मला सगळं कळून चुकलंय. तुम्हीच मला या सगळ्या प्रकरणात फसवलंय. त्यामुळेच तुम्ही कोर्टात माझी बाजू एवढ्या सफाईदारपणे मांडू शकला. आता मी लवकरच तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे शोधून काढणार. तुम्हीच मला या प्रकरणात अडकवलंय हे मी शोधून काढणार आणि मग त्यानंतर मला शौर्याला घटस्फोट देण्याची गरजच पडणार नाही. पण तोपर्यंत मला शौर्याला माझ्यापासून दूर ठेवावंच लागेल, नाटक करावंच लागेल. असा विचार करून ऊर्जा या फ्रेमकडे पाहते. खूप दुःखी होते. शौर्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण या हर्षवर्धनमुळे त्याला माझ्यापासून दूर ठेवावं लागणार आहे असा विचार करून ऊर्जाला वाईट वाटतं आणि ती या फोटो फ्रेमकडे पाहून रडू लागते. थोड्या वेळाने शौर्य हा रूममध्ये परत येतो. ऊर्जा पाठमोरी उभी असते. शौर्य म्हणतो, थांब थांब, तशीच उभी राहा आणि डोळे बंद कर. ऊर्जा विचारते, काय आहे शौर्य? शौर्य म्हणतो, विचारू नकोस, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, डोळे बंद कर. ऊर्जा म्हणते, ठीक आहे. शौर्य म्हणतो, आता ती खुर्ची उलटी कर आणि त्या खुर्चीवर बस. ऊर्जा ही खुर्ची अशी उलटी करते, त्या खुर्चीवर बसते आणि विचारते, काय आहे शौर्य? तर शौर्य तिला सांगतो, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि शौर्याने चक्क ऊर्जाला ओवाळण्यासाठी, तिचं औक्षण करण्यासाठी पूजेची थाळी आणलेली असते. आणि ऊर्जा या थाळीकडे पाहतच राहते आणि विचारते, शौर्य हे काय आहे? याची काय गरज होती? शौर्य म्हणतो, होती गरज. बाहेर तुझं कसं औक्षण झालं ना ते पाहितीये मला. थांब. असं म्हणून शौर्य ऊर्जाचं औक्षण सुरू करतो. सगळ्यात आधी तिला कुंकू लावतो. मग त्यानंतर तिच्यावर फुलांचा वर्षाव करतो. तिला गोड मिठाई खाऊ घालतो आणि मग तिला ओवाळतो सुद्धा. शौर्याचं हे प्रेम पाहून ऊर्जाचं मन भरून येतं. हा मुलगा माझ्यावर खरंच किती प्रेम करतो असा विचार ती करते. आणि मग शौर्य ही पूजेची थाळी बाजूला ठेवतो आणि ऊर्जाला एक सरप्राईज गिफ्ट देतो. हे गिफ्ट पाहून तर ऊर्जाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, शौर्य हे काय आहे? तर शौर्य सांगतो, माझ्या लाडक्या बायकोसाठी गिफ्ट. ऊर्जा, मला आहे ना आता घरी आल्यानंतर तुझा प्रत्येक क्षण स्पेशल करायचा आहे. बाहेर जे काही घडलं ते मला बिलकुल नाही आवडलं. म्हणजे तू आत्ताच तुरुंगातून बाहेर पडलीस, इतका त्रास तुला होत होता आणि मॉमने तुला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे, तुला दूषणं द्यावी, वाईट बोलावं, हे मला बिलकुल आवडलं नाही. पण मॉमला मी नाही थांबू शकत. त्यामुळे मी माझ्या परीने सगळं करतोय. बाहेर तुझं औक्षण नीट झालं नाही म्हणून मी तुझं औक्षण केलं आणि हे गिफ्ट तुझ्यासाठी. कारण तुरुंगात असताना तुला किती त्रास झाला आहे हे मला माहिती आहे. तुरुंगातील दिवस तू कसे कसे काढलेत ना हे मला माहिती आहे. त्यामुळे ऊर्जा, प्लीज हे गिफ्ट ॲक्सेप्ट कर. ऊर्जा हे गिफ्ट घेते आणि शौर्यकडे एकटक पाहतच राहते. ऊर्जा ही खूप नाराज आहे, दुःखी आहे हे शौर्याला समजतं आणि शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, आता तू कसलीही काळजी करायची नाही आहे. डॅड तुझी केस लढताय. तू नक्कीच निर्दोष सुटशील आणि तुला पुन्हा कधीही तुरुंगात जावं लागणार नाही. तसंही तू निर्दोष आहे हे तर मला मान्य आहे, हे मला माहिती आहे. तू काहीही चुकीचं केलेलं नाही आहे आणि कधीही चुकीचं करणार नाही. आता फक्त आनंदी राहायचं, आपण दोघांनी एकत्र राहायचं. ऊर्जा, मी तुला खूप खूप प्रेम देणार आहे. याआधी कधीच दिलं नाही एवढं प्रेम मी तुला देणार आहे. हे ऐकून ऊर्जा स्माईल करते. शौर्य तिला उठवतो. ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य किती प्रेम करतोस माझ्यावर? शौर्य म्हणतो, खूप खूप. ऊर्जा म्हणते, खरंच मी खूप नशिबान आहे की
की तुझ्यासारखा प्रेम करणारा नवरा मला मिळाला आहे. म्हणजे जर एखादा दुसरा व्यक्ती असता ना, तर त्याला माझ्यावर संशय आला असता, की मी खरंच असं काही केलं आहे का? त्याने मला जाब विचारला असता, माझ्यावर चिडला असता, रागावला असता. पण तू तसं काहीच केलेलं नाही आहे. तू प्रत्येक क्षणाला माझ्या बाजूने उभा असतो. मग गरज पडल्यास स्वतःच्या आईविरुद्ध, वडिलांविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध उभा राहतो, परंतु माझी साथ देतोस. आजसुद्धा जेव्हा आई म्हणाल्या, की "तू हे घर सोडून जा," तेव्हा तू माझ्याबरोबर घर सोडून जायला तयार झाला. शौर्य, तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस, त्या प्रेमाची परतफेड मी कशी करणार? तर शौर्य म्हणतो, "आय लव्ह यू." ऊर्जा खुश होते, त्याला "आय लव्ह यू टू" म्हणते आणि मग हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. शौर्याच्या मिठीत ऊर्जा सुखावते. ऊर्जाला खूप आनंद झालेला असतो. बॅकग्राऊंडमध्ये "वचन दिले तू मला" या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. शौर्य आणि ऊर्जा खूप खुश असतात. ऊर्जा तुरुंगातून बाहेर आली, आपल्या घरी ये, आपल्या बेडरूममध्ये ये. ही भावना ऊर्जाला सुखावणारी असते, शौर्याला सुखावणारी असते. दोघे एकमेकांच्या मिठीत विसावतात, आनंदी झालेले असतात. परंतु तेवढ्यात ऊर्जाला हर्षवर्धनची आठवण येते. हर्षवर्धनने जेलमध्ये असताना हर्षवर्धनने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं, की तू शौर्यापासून दूर राहशील, शौर्याला घटस्फोट देशील. हे सगळं ऊर्जाला आठवतं आणि ऊर्जा खूप दुःखी होते. शौर्य माझ्यावर किती प्रेम करतोय आणि त्या शौर्यालाच मी घटस्फोट द्यायचा, त्याला माझ्यापासून दूर ठेवायचं, हा विचारच ऊर्जाला सहन होत नाही. परंतु हर्षवर्धनचं सत्य जर सगळ्यांसमोर आणायचं असेल, या प्रकरणाच्या खोलाशी जायचं असेल, तर काही दिवस तरी शौर्याला स्वतःपासून दूर ठेवावंच लागेल. कमीत कमी हर्षवर्धन जहागीरदारांचा विश्वास जिंकण्यासाठी तरी मला हे करावंच लागेल, असा विचार ऊर्जा करते आणि तिने शौर्याला घट्ट मिठी मारलेली असते, तर आपले हात सोडते. पण बिचाऱ्या शौर्याला हे काही माहीत नसतं. बिचारा शौर्य आपल्या बापालाही देव मानतो आणि बायकोवर तर त्याचं बेशुमार प्रेम आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण ऊर्जा आणि हर्षवर्धनमध्ये काय डील झाली आहे, हे त्याला काही माहीत नसतं. आणि ऊर्जा मात्र याच गोष्टीचा विचार करते, की खरंच मी आता काय करायचं आहे? आता ऊर्जा आणि शौर्य त्यांच्या बेडरूममध्ये काय करताय, हे हर्षवर्धनला कसं कळणार आहे? पण ऊर्जा वचन दिलं तर दिलं, ते वचन मोडायचं नाही, अशा तत्वाची आहे. त्यामुळे ऊर्जा ही शौर्याला स्वतःपासून दूर लोटणार, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं प्रेम एकदम नेक्स्ट लेवल आहे. एक वेळ ऊर्जाचं प्रेम कमी जास्त असेल, पण शौर्य तर ऊर्जावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो ना, की ऊर्जा खरंच नशिबवान आहे की तिला शौर्यसारखा प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. परंतु ऊर्जा मात्र आपल्या आयुष्याच्या इतर गोष्टींमध्येच व्यस्त आहे. वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा आणि शौर्याचा रोमांस सुरू असेल. ऊर्जा मस्त शौर्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असेल आणि शौर्य आपल्या बापाचं गुणगान सुरू करणार. ऊर्जाला शौर्य म्हणेल, "ऊर्जा, माझे डॅड आहे ना, जीनियस आहे, जीनियस. ते कोर्टातले वकील नाही, तर कोर्टातले देव आहे, देव. त्यांनी मला सांगितलं होतं की उद्या ऊर्जा घरी येणार, तुझ्या बायकोच्या स्वागताची तयारी कर. आणि अगदी तसं झालं. तू घरी आलीस, कोर्टातून निर्दोष सुटलीस, तुला जामीन मिळाला. खरंच ऊर्जा, आता मला कसलंही टेन्शन राहिलेलं नाही आहे. डॅड तुला नक्कीच निर्दोष सोडवशील आणि तू आता कायमची याच घरात राहशील. या खून प्रकरणातून तू निर्दोष सुटशील, एवढं मला माहिती आहे." आणि या शौर्याचा आपल्या बापावर किती विश्वास आहे आणि जेव्हा त्याला सत्य कळेल की मला या सगळ्या प्रकरणात गोवणारा तोच होता, हे समजल्यावर त्याची काय अवस्था होईल, असा विचार करून ऊर्जा दुःखी होणार, याच गोष्टीचा विचार करत असेल. आणि इकडे विजया पुन्हा एकदा हर्षवर्धनचं डोकं खात असेल. "तुम्ही का त्या ऊर्जाला घरी आणलं? तुम्ही का तिची केस लढली? का तिला जामीन मिळवून दिला?" तर हर्षवर्धन या मूर्ख बाईला समजावून सांगेल, "अगं बाई, प्रत्येक वेळेस डोक्यात राग घालूनच गोष्टी करता येत नाही. शांत डोक्याने काही गोष्टी कराव्या लागतात. कारण आपल्याला अंतिम लक्ष्य साध्य करायचं असतं. आपलं शेवटचं लक्ष्य काय आहे? ऊर्जाला शौर्याच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढणं, या घरातून कायमचं बाहेर काढणं. आणि जर ते मिळवायचं असेल तर छोट्या छोट्या लढाया हराव्या लागतील, ऊर्जाचा विश्वास जिंकावा लागेल आणि मग शेवटचा घाव करून ऊर्जाला शेवटच्या लढाईत हरवता येईल. तुला हे का कळत नाहीये?"
पण विजया मूर्ख आहे, त्यामुळे तिला काही कळणार नाही. हर्षवर्धनने सांगितलेलं सगळं तिच्या डोक्यावरूनच निघून जाईल. मग थोड्या वेळानंतर ऊर्जा किचनमध्ये आलेली असेल, काहीतरी काम करत असेल. म्हणजे दिव्या किचनमध्ये काडीचं काम करत नाही, घरातील कुणीच काडीचं काम करत नाही. ऊर्जा या घरची सून म्हणून आली आहे की मोलकरीण म्हणून आली आहे हेच कळत नाही. ऊर्जा किचनमध्ये काम करत असेल तेवढ्यात विजया तेथे येईल आणि म्हणेल, ऊर्जा तुझी हिंमत कशी झाली माझ्या किचनमध्ये येण्याची? तुझ्यासारख्या खुनी मुलीला माझ्या किचनमध्ये परवानगी नाही काम करण्याची. ऊर्जाने सुद्धा म्हणलं पाहिजे, मला सुद्धा नाही करायचं आहे. पण ऊर्जा तिच्यासमोर गयावया करेल, माफी मागेल एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.